शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत तूर पिकाच्या प्लॉटमध्ये आणि ही जी तूर आहे ही आहे शिवनेरी 45 आणि या शिवनेरी 45 मध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर आता कुठला रोग आहे तर आता सध्या कुठला रोग आहे तर त्यासाठी पानं गुंडाळणारी अळी आपण इथे बघू शकता। पानं गुंडाळणारी अळी इथे बघा कशा प्रकारे आहे, हे बघा अशा प्रकारे पानं गुंडाळू शकते ती आणि पिकाची वाढ खुंटते आणि याच्या आतमध्ये एक अळी असते आणि ती तिथे अंडे घालते। हे बघा त्यापासून अजून अळ्या तयार होतात। हे बघा अशा प्रकारे ही अळी आणि तिचे अंडे आणि इथं असा कोस तयार होते आणि आतमध्ये अंड पिल्लावळ हे तयार होत असते या जाळीमध्ये। तर अशा प्रकारे ही वाढ खुंटवते, तूर पिवळी पडते, तुरीच्या पानांना छिद्र पडतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे अळीचं नियंत्रणासाठी आपण इथं फवारणी घेतली। सोबत आपण अळ्या कुठं कुठं दिसत आहे त्यासाठी पण इथं फवारणी घेतो आपण आणि कुठं कुठं पाणी कातर हे बघा अशा प्रकारे पाणी कातरत आहे। तर सर्वात महत्त्वाचं आपण याच्यात घेतलं काय तर यात घेतलं आहे आपण इथं प्रोफेक्स सुपर घेतलं आहे, त्याच्यानंतर इमामेक्टिन अळीसाठी घेतलं आणि आपण इथं घेतलेलं आहे टिल्ट बुरशीनाशक। ही पहिली फवारणी आहे पाऊस उघडल्यानंतर आणि आता आपला इथं फवारा जो आहे हा इथं चालू आहे। तर 3 याचं नौजल घेतलं आहे आपण 3 छिद्राचं यासाठी घेतलं की शेंडा ते बुडापर्यंत सर्व झाड भिजलं पाहिजे, यासाठी आपण 3 छिद्राचं नोजल घेतलेलं आहे। बघू शकता आपण कशा प्रकारे शेंड्यापर्यंत पूर्ण नियंत्रण होऊ शकते कारण झाड पूर्ण भिजत आहे। आपण इथं बघू शकता शेंड्यापर्यंत आणि सध्या पीक जे आहे हे कळी अवस्थेमध्ये आहे। बघा ही आहे कळी अवस्था, आता ही फुलं काढू शकते। हे बघा कळी अवस्था आहे, त्यासाठी आपल्याला आत्तापासून फवारण्या चांगल्या करणं आवश्यक आहे कीटकनाशकाच्या आणि URUB प्रक्रियायुक्त असल्यामुळं आपल्याला याच्यावर बुरशीनाशकाची गरज नाही। पण पाऊस उघडल्यानंतर आपण बुरशीनाशक यावर फवारलं नाही, त्यामुळं आपल्याला बुरशीनाशक आता या फवारणीला आवश्यक आहे। पुढच्या फवारणीला आपल्याला फक्त इमामेक्टिन फवारायचं आहे, बाकी कुठल्या प्रकारचं कीटकनाशक विद्राव्य खत 1919 05234 काहीच फवारायचं नाही। त्याच्यानंतर टॉनिक मायक्रोन्यूट्रन्स काहीच फवारायचं नाही, फक्त इमामेक्टिन फवारायचं आहे कारण URUB प्रक्रियेमध्ये आपण सर्व प्रक्रिया केलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं इतर अन्नद्रव्ये टॉनिक वगैरे काही फवारायची गरज पडणार नाही, त्यामुळे फक्त इमामेक्टिन फवारू शकता। पण यावेळेस आपण फक्त त्या 3 औषधी घेतलेली आहे। बघा खोड कशा प्रकारे आहे, हे बघा आपण साधारणतः 30 दिवसांनी छंडा कुंडी केली होती त्यामुळं खोड इथपासून आहे। त्याच्यानंतर परत शेंडा छाटणी केली होती आपण 60 दिवसाला, इथपासून इथं बघा इथपासून शेंडा खुडला तर इथं फांद्या बघा, इथं फांद्या बघा। हा 1 महिन्याची आहे, 1 महिन्याची असताना ही 2 महिन्याची असताना, नंतर तिसरी छाटणी केली नाही पाऊस जास्त असल्यामुळं, त्यामुळे वाढ कमी झाली जास्त पाऊस असल्यामुळे, नाहीतर भरपूर वाढ झाली असती आणि कुठल्याही प्रकारचे मोररोग वगैरे आपल्याला इथं कुठं दिसत नाही। प्लॉट आहे इथं 1.25 एकरचा आणि 1.25 एकर जे खालचा भाग आहे यात आपल्याला हरभरा घ्यायचा आहे NVRD 948। बघा इथं या शेतामध्ये आपण या शेतामध्ये थोडं पाणी 50-60 फूट खालतीहून वरपर्यंत येते, तिकडून साचल्यामुळं आपण इथं मर लागते म्हणून जळते तूर म्हणून आपण इकडे घेतलेली नाही, फक्त याच प्लॉटमध्ये आपण इथं तूर घेतलेली आहे। इमामेक्टिनमुळं अळीचं नियंत्रण होते आणि त्याच्यानंतर अंडे, रसशोषक किडी, पाणी गुंडाळणारी अळी यांचं नियंत्रणसुद्धा प्रोफेक्स सुपरमुळं होते आणि ह्या कळ्या वगैरे आहेत ह्या कळ्या चांगल्या प्रकारे टिकून राहावं यासाठी बुरशीनाशकाची आपण यावेळेस फवारणी घेतलेली आहे। तर इथं आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुरशीनाशक टिल्ट घेतलं 20 मिली, प्रोक्लियम इमामेक्टिन घेतलं 10 ग्राम अळीसाठी आणि प्रहार प्रोफेनोफॉस 40%, सायपरमेथ्रिन 4% आहे याच्यात, तर हे घेतलं आपण 40 मिली। असं 15 लिटर पाण्यात टाकून आपण इथं औषधी फवारत आहे। तर यामुळं प्रोफेनोफॉसमुळं आपल्याला अळीचं नियंत्रण, पाणी गुंडाळणारी अळी, रसशोषक किडींचं नियंत्रण होते, प्रोक्लियममुळं इमामेक्टिनमुळं आपल्याला अळीचं नियंत्रण होते आणि बुरशीचं नियंत्रण टिल्टमुळे होते कारण कळी आपल्या चांगल्या प्रकारे उगवल्या पाहिजे, फुलल्या पाहिजे, त्याच्यामुळे फुलाची निर्मिती झाली पाहिजे त्यासाठी, कारण पहिल्या फवारणीला आपल्याला आवश्यक असते।